धनाचे सार भव सिंधु उत्तरी पार महायोग पेटे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। श्री राधे मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को वास। सब द्वार को छोड़ के श्री राधे आए तेरो द्वार ऋषि भानु की लाडली मेरी ओर निहार। आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटे बो 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 पुंडलिक दिवट्या शोभे वाळवंटी हो पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो पुंडलिक दिवट्या शोभे वाळवंटी हो दिवटा शोभे वाळवंटी हो एका जनार्दनी अंबा उभी करते वनी कटी उभी करते वनी कटी हो उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो। मनोजव मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानर युत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दुःखभञ्जन मारुतिनंदन। सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार। विठ्ठल
केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उत्तरे पार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ईशमान्य देवमान्य जगमान्य अखंड वारकरी संप्रदायाच्या विशाल अशा वटवृक्षाला लागलेलं सुंदर गोंडस मधुर असं फळ म्हणजे पंचम वेद निर्मिती जगद्गुरु तुकोबाराया. आणि याच तुकोबारायाच्या गाथारूपी बागेतील अभंगरूपी पुष्प अभंगरूपी फूल आपण या सप्ताहाच्या प्रथम दिवसाच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल निवडलेल्या अभंगामध्ये महाराज एका साधनेचं महत्व पटवून देतात. तसं जर पाहिलं ना तर वारकरी संप्रदायाला काही नियम आहेत, वारकरी संप्रदायाचे काही दंडक आहेत, काही रीत आहे. आणि आपल्या परंपरेमध्ये महाराज असा दंडक आहे की सप्ताहामध्ये कुठल्या दिवशी कुठला अभंग घ्यावा याच्यापासून सुद्धा नियम आहेत महाराज. पहिला दिवस असला की नामपर रूपपर असावा. पहिला दिवस म्हणजे असं म्हणतात पत्रवाळी वाढण्याचा दिवस असतो. पहिल्या कीर्तनकारानं पत्रवाळी वाढावी, नवे नवे भक्तीचं पहिलं स्तोत्र सांगावं. पहिलं स्तोत्र काय आहे? रूप पाहिलं की महाराज रूपाबद्दल बोलावं, नामाबद्दल बोलावं. पहिल्या कीर्तनकारानं पहिल्याच कीर्तनकारानं येऊन द्वैताद्वैत सांगत बसू नये. कारण असं असतं लेकरू जन्मल्या जन्मल्या त्याला रुचेल पचेल झेपेल इतकंच अन्न द्यावं का डायरेक्ट काजू बदाम खायला द्यावेत? पचायचे नाही त्याला, बरोबर आहे का? म्हणून कीर्तनकाराचा संप्रदायाचा नियम असा आहे, पहिला दिवस म्हणलं की नामपर असावा, दुसरा दिवस म्हणलं की महाराज भक्तीपर असावा, तिसरा दिवस म्हटलं की महाराज संतपर असावा, चौथा पाचवा दिवस महाराज द्वैत अद्वैत सांगणारा असावा, सातवा दिवस असला की महाराज मागणीपर असावा, आणि आठवा दिवस म्हणलं की महाराज अटळ काला असावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि याच परंपरेचं पालन करत दंडकाचा महाराज दंडक न्याय अवलंब करत आपणही पहिल्या दिवशी नामपर अभंग घेतला. निवडलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया एका साधनेचं महत्व पटवून सांगतात, नवे नवे नाम साधनेचं महत्व पटवून सांगतात की बाबा रे, या भवसागरामध्ये आपण अडकलोय, या मृत्यू लोकात जन्माला आलोय ना नरदेहाला घेऊन, तर इथून जर उद्धरून जायचं असेल, तरुण जायचं असेल, जन्म मृत्यूचा फेरा चुकवायचा असेल, तर इथं एकमेव साधन सोपं पडतं, ते म्हणजे नामसाधन. कारण जगद्गुरु तुकोबारायांना माहिती होतं येणारा कलियुगाचा काळ इतका भयान असणार आहे, या कालामध्ये मिळणाऱ्या नरदेहाला अल्पमती असणार आहे, म्हणजे अल्प ज्ञान असणार आहे, अल्प आयुष्य असणार आहे, जीवन खूप कमी असणार. अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, शतगणी देते अर्धरात्र खाय, शतगणी देते अर्धरात्र खाय, त्यामध्ये बालत्व रोग पीडा क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाची उरले ते पाहेगा, काय भजनाचे उरले ते पाहेगा, काय भजनाची उरले ते पाहेगा, काय भजनाची उरले ते पाहेगा. राम राम स्मराधे, राम राम स्मराधे, राम राम स्मराधे, राम राम स्मराधे. अल्प आयुष्य मानव देह, शतगणी देते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाचे उरले ते पाहेगा. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. महाराज
या कलियुगामध्ये अल्प आयुष्य लाभणार, अल्पमती, अल्प ज्ञान आणि विद्रावक आरोग्य लाभणार. कोणाचंच आरोग्य ठीक राहणार नाही हे तुकोबऱ्यांना माहिती होतं. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर उद्धरून जायचं साधन कुठलं जर सोपं असेल तर तुकोबऱ्यांनी निवडलं महाराज. ते साधन म्हणजे नाम साधन होतं. म्हणून तुकोबऱ्या अट्टहासानं प्रत्येकाला भेटेल त्याला म्हणत होते, बाबा रे मृत्यू लोकात येऊ नये पण जन्माला आलास, आता आलासच आहेस ना तर इथून उद्धरण जायचा मार्ग शोध. आणि मार्ग शोधत असताना माझा अनुभव कामी येतो, माझा अनुभव सांगतो. तू काय कर, विठ्ठल नाम जप, विठ्ठल नाम जप आणि या विठ्ठल नामाने तरुण जा. बरं महाराज जगद्गुरु तुकोबऱ्या लोकाला सांगत होते असं नाही, स्वतःही अनुग्रह. कारण संत काय करतात, अगोदर स्वतः अनुभव घेतात, स्वतः अंगीकृत करतात. अनुभव आले अंगा तो या जगा देतसे, तो या जगा देतसे, तो या जगा देतसे. अनुभव आले अंगा तो या जगा देतसे, तो या जगा देतसे, तो या जगा देतसे. अनुभव आले अंगा तो या जगा देतसे, तो या अनुभव आले अंगात या जगा देतसे. स्वतः अंगीकृत करतात कुठली गोष्ट सांगायच्या अगोदर. जगद्गुरु तुकोबराय महाराज नुसतं सांगत नव्हते लोकांना विठ्ठल विठ्ठल म्हणा, स्वतः देखील इतकं नाम घेत होते महाराज, इतकं नाम घेत होते. किती घेत होते सांगू का, दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. नवे नवे पुढे जाऊन सांगेल महाराज, शिंक जांभळी खोकला इतुका वेळ वाया गेला. फक्त शिंक जांभळी आली मुंजा भाऊ तर त्यांचं नामस्मरण बंद पडायचं. इतकं अखंड नामस्मरण घेणारे तुकोबराया भेटल त्याला सांगत होते, बाबा रे अरे विठ्ठल नाम घे, या भवसागरातून तरुण जाशील. मृत्यू लोकाच्या या फेऱ्यात चुकेल तुला जन्म मृत्यूचा. लोक ऐकत नव्हते महाराज, साधं कोणी ऐकतच नसतं, सोपं पटत नसतं महाराज मनाला. पटणं गेलं लोकाला, ऐकणं गेले महाराज. संतांचं काम असतं गोडीनं सांगायचं, नाही ऐकले तर मग तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीडभाड सान तो. कोणी येऊ द्या महाराज, मग बोलायला कमी करत नाहीत, गोडीनं ऐकणं गेले. आता तुकोबराय महाराज शिवा देऊन सांगू लागले बरं का, किती सांगू तरी नायकती बटकीचे, पुढे सिंदळीचे रडतील. महाराज गोडीनं सांगून ऐकणं गेले, आता शिवा देऊ लागले. अरे रडताल म्हणले पुढे. महाराज गावातील 4-2 जण जमा झाले, म्हणले अरे आजपर्यंत तुकोबराय या गोडीनं सांगत होते विठ्ठल विठ्ठल म्हणा, आम्हाला आक्षेप नव्हता, सांगत होते सांगू द्या, असल उल्हास सांगायचा, आता शिवा देऊन सांगतेत. गावातील प्रतिष्ठित 4-2 माणसं जमा झाले महाराज, प्रतिष्ठित नागरिक, आणि म्हणले विचारू जाप तुकोबरायला का शिवा देत आहेत. आणि ते 4 माणसं महाराज तुकोबरायांकडे गेले. म्हणले महाराज आजपर्यंत तुमचं ऐकत होतो, रोज उठलं की विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा जगाला सांगत होते, आमचा आक्षेप नाही सांगायचा, पण आता शिवा देऊन सांगताय का घ्यावा आम्ही विठ्ठल नाम? काय केलं तुमच्या विठ्ठल नामाने? अहो तुम्ही रात्रंदिवस घेताय ना महाराज, तुमचंच काय धडबल केलं? राख रांगोळी झाला महाराज तुमच्या संसाराची. 7 पिढ्याची सावकारकी इंद्रायणीच्या डोहात बुडवली महाराज तुम्ही. दावणीचा बैल मेला महाराज, बैल सोडा. एक स्त्री अन्न करता मेली, एक पत्नी तुमची जेवण करता करता मेली. जेवण मिळालं नाही तिला, जेवण 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 द्या म्हणली, घास मिळाला नाही खायला. इतकी राख रांगोळी केली तुमच्या विठ्ठल नामानं, आणि आम्हाला कोण्या अधिकारानं घ्या म्हणून सांगताय? का घ्यावा आम्ही विठ्ठल नाम? काय केलं तुमच्या विठ्ठल नामाने? ज्यावेळेस विचारलं ना काय केलं, त्यावेळेस तुकोबराय महाराज आता बोलू लागले, काय नो हे केले आणि एका चिंतिता विठ्ठले. त्याचा प्रश्न त्याला उलट केला. काय त्याचा प्रश्न होता? काय नो, काय केलं, काय केलं असं होतं बघा. ऐका, फराळाला इतके आटम असावे भास्करदाजी काका, इतके आटम असावे, आणि फराळ केल्यानंतर कोणीतरी विचारावं, ईश्वर दादा काय काय होतं फराळाला? ज्यावेळेस सांगायला शब्दच राहत नाही त्यावेळेस माणूस काय म्हणतं? अरे काय नव्हतं ते विचार. सहज काय म्हणतं? काय नव्हतं ते विचार. अगदी तसंच झालं तुकोबरायचं देखील इथं. एवढे तुकोबरायला अनुभव होते, एवढे अनुभव होते जगद्गुरु तुकोबरायला. तुकोबराय म्हणले अरे काय केले ते काय विचारतोस? काय नो हे केले आणि एका चिंतिता विठ्ठले, काय नाही केलं ते सांग.
साधक महाराज हुशार होता. साधक म्हणला, महाराज केलं असेल एखादं दुसरं काम तुमचं देवानं, पण शास्त्रामध्ये धर्मग्रंथांमध्ये असे अनेक साधनं सांगितले ज्या साधनानं उद्धरून जाता येतं. मग तुमचा अट्टहास नाम साधनेचाच का? चकारात्मक बोलले. दुसरे साधनं सांगा ना. बरीच साधनं आहेत. तुकोबराय हसले महाराज आणि हसून त्याला उत्तर दिलं. आणि असंच करत जावं. कोणी जरी आपल्याकडे किती ताणून आला उत्तर मागायला तर हसून उत्तर द्या जावं. पटत त्याला बी पटत, शांत बी होतं पटत बी. तुकोबरायने त्याला शांत केलं, हसले, सांगितलं अगदी बरोबर बोललास बघ तू. साधनं भरपूर आहेत. साधन शास्त्रात किती आहेत बाबा? साधनं इतकी आहेत बाबा, साधन करणारे कमी आहेत. एवढी साधनं शास्त्रानं सांगितले महाराज. पण तुकोबराय म्हणले, ऐक, मी प्रत्येक साधनाचा अनुभव घेतला, प्रत्येक साधनाला हात घातला, प्रत्येक साधन चाचपडून पाहिलं, हाताळून पाहिलं, अभ्यास केला साधनाचा. आणि अभ्यासांती माझ्या लक्षात आलं की सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. प्रत्येक साधनाचा अभ्यास केला आणि अभ्यासांती माझ्या लक्षात आलं की सगळ्या साधनांचं सार जर काय निघत असेल तर ते विठ्ठल नाम निघतं. आणि त्याच विठ्ठल नामाने भव सिंधू उतरी पार, या भवसिंधूतून तरुण जाता येतं. आता इथं प्रश्न पडतो महाराज, सर्वसामान्यांनाही पडतो आणि आपल्यासारख्यांनाही पडतो. काय? तुकोबराय म्हणतात, मी प्रत्येक साधनाचा अनुभव घेतला, प्रत्येक साधनाला हात घातला, चाच पडून पाहिलं. पण असं म्हणतात तुकोबराय जगले किती वर्ष? 42 वर्षाचं आयुष्य. किती? 42 वर्षाचं. फक्त 42 वर्ष आयुष्य तुकोबराय जगले. मग तुकोबराय म्हणतात, मी प्रत्येक साधनाला हात घातला. 42 वर्षात कसं शक्य आहे प्रत्येक साधन पाहणं? शास्त्रामध्ये जर पाहायला गेलं तर काय काय साधन असे तर 80 हजार वर्ष ते साधन नित्य नियमानं करावं लागतं. किती वर्ष? 80 हजार वर्ष. त्यावेळेस कुठं ते फलीभूत होतं आणि सदोष साधन असलं तर फलीभूत सुद्धा होत नाही. मग तुकोबराने 42 वर्षात इतकी साधनं हाताळली कसे? तर याचं उत्तर तुकोबराने दुसऱ्या अभंगात दिलं महाराज. काय? जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. पाठीमागे देवाचे जितके अवतार झाले काय तितक्या अवतारात हा तुका देवाबरोबर आला आणि प्रत्येक साधनाचा अनुभव घेतला, प्रत्येक साधनाचा अभ्यास केला. आणि अभ्यासांती सांगतोय बाबा रे की सर्व साधनाचे सार आणि भव सिंधू उतरी पार. महाराज साधक परत प्रश्न विचारतो. तुम्ही म्हणाल साधक इतके प्रश्न कस काय विचारतो? तो साधक आपल्यासारखा नसेल बाबा, 1.5-2 अभंग पाठ करणारा. तुकोबरायला प्रश्न विचारतो साधा असेल का? अरे आमच्यासारख्या 1.5 अभंगाचं टिपण बसवणाऱ्या महाराजाला कोणी प्रश्न विचार नाही ईश्वर दादा. कोणी विचारणं मुंजा भाऊ प्रश्न. तुकोबरायला विचारतं याचा अर्थ त्याचा अधिकार किती मोठा असेल. त्यांनी प्रश्न केला, महाराज ठीक आहे सर्व साधनाचं सार तुमचं विठ्ठल नाम असेल, पण एक सांगा ना महाराज, शास्त्रानं तुमच्याच शास्त्रानं सांगितलं की या मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर याच नरदेहानं योग याग तप बऱ्याच गोष्टी घडतात, त्याचं देखील पुण्य पदरात पाडून घ्यावं. मग करू द्या ना आम्हाला योग याग तप, पडू द्या ना पुण्य आमच्या पदरात. तुकोबराय परत बोलले, अरे अगदी योग्य प्रश्न आहे, पण तू योगाचं तपाचं पुण्य म्हणतोस ना, अरे एका योगाचं एका तपाचं काय घेऊन बसलास? अरे योग याग तपे आणि केली तयाने आमुपे. कोणी? नामधारकानं आमुपे म्हटले. आमुपे म्हणजे ज्याला संख्येमध्ये मांडता येत नाही, ज्याला कुठल्या बेरजेत बसवता येत नाही, कुठल्या गुणाकारात मांडता येत नाही आणि कुठल्या वजाबाकीत वजा करता येत नाही. आमुपे असंख्य, ज्याचं गणना करणं शक्य नाही. इतक्या यज्ञाचं इतक्या तपाचं पुण्य तुझ्या पदरात पडेल. कशानं? फक्त नामानं. महाराज इतकं पटल्यानंतर साधक म्हणला, महाराज एवढं सांगताय अगदीच आता माझ्या मनाला पटलं, मग सांगा ना महाराज मी नेमकं करू काय? तर तुकोबराय म्हणले, काहीच करू नको, एकच कर. तुका म्हणे जपा मंत्र 3 अक्षरी सोपा. फक्त 3 अक्षरी मंत्र जप. म्हणले कुठला? विठ्ठल. तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल, भवसिंधूतून तरुण जाशील. हा झाला काका आपल्या अभंगाचा साधा सरळ सोपा अर्थ. आता तुम्ही उठून जायला मोकळे नाही झाले बरं का. आताच एवढ्या लवकर कसं मोकळं करा, बरोबर आहे का महाराज? हा अभंगाचा भावार्थ झाला, शाब्दिक अर्थ झाला. आवाज द्या थोडा मोकळा करा शांभाऊ, थोडा आवाज देऊन मोकळा करा. हा अभंगाचा साधा सरळ सोपा अर्थ झाला, शाब्दिक अर्थ भावार्थ झाला, बरोबर आहे. आता जशी सद्गुरू राया बुद्धी देतील तसं बोलण्याचा प्रयत्न करू. विठाल विठाल कवरदार विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.
महाराज अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबादाबाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाचा प्रथम दिवस मौजे पोरवड नगरी. पवित्र पावन ही भूमी. मी जाणीवपूर्वक शब्द उच्चारतोय, पवित्र पावन भूमी. कुठल्याही भूमीला कुठल्याही भावाला पवित्र गावाला पवित्र पावन भूमी म्हणत नाही मी. तुम्ही म्हणाल मग आमच्याच गावाला का म्हणतो? तुला काय माहित, तू तर आत्ताच आला, 2-3 तास झालं. दुपारी आला आणि तुला या वेळातच कळालं का पवित्र पावन भूमी? तोंड चोपडेपणा करायला का काय? असा तुम्हाला प्रश्न पडेल. पण ऐका, गाव किती पवित्र आहे, गाव किती पारमार्थिक आहे, गाव किती श्रेष्ठ आहे, भूमी किती पावन आहे हे ओळखण्याकरता या गावात राहावं लागत नाही. गावाचा बायोडाटा पाहायची गरज नसते. जसं जमीन किती सोयाबीनला उतार देऊ शकते. आपल्याकडे सोयाबीन कापसच आहे, बरोबर आहे का? ऊस बीस असतंय? नसतंय ना. आता ठरलेलं पाकिट असला तरी काय, विनोदाचा भाग सोडा महाराज. ऊस, कापूस, सोयाबीन, जमीन किती सोयाबीनला उतार देऊ शकते हे पाहण्याकरता खरं सांगा, तुम्हाला इथली माती खोदून परभणीला नेऊन विद्यापीठात नेऊन महाराज माती परीक्षण करून त्या मातीचा अहवाल आणायची गरज असते का? रिपोर्ट आणायची असती का शेतकऱ्याला गरज? पहिल्या शेतकऱ्याला कळतं जमीन किती उत्पन्न देऊ शकते. आणि याच्यासाठीच महाराज माऊलीने एक ओवी खर्च केली बघा. 750 वर्षापूर्वी ओवीच लिहून ठेवली ज्ञानेश्वरीमध्ये, एक गोड ओवी लिहिली. किती जमिनीत आर्द्रता आहे, किती ओलावा आहे, किती उत्पन्न देऊ शकते, किती सुपीकता आहे जमिनीची. बरोबर आहे का? गोड बोलले माऊली. ऐका काय म्हणतात माऊली. वा, भूमीचे मार्दव. तुम्ही तिथंच बसलेले राजा विकोर हात तुझा विकोच्या बटनवर, तितकं निवांत बसू नका. विठाल विठाल. आणि सांगे कोंबाची लव लव. अरे जमिनीतून निघणारा अंकुर सांगतो, कोंब सांगतो जमीन किती उत्पन्न देऊ शकते. तपासायची गरज नसते. अगदी तसंच गाव किती पवित्र आहे या गावाचा बायोडाटा पाहायची गरज नसते. गावातला परमार्थ सांगतो, गावातला तरुण सांगतो, गावातला महाराज प्रौढ व्यक्ती सांगतो गावातला किती परमार्थ वजनदार आहे. अगदी ऐका, ज्या गावातला परमार्थ इतका वजनदार आहे, मला आल्या सांगितलं महाराज, आमच्या गावामध्ये आताही विषय झाला आमच्या गावामध्ये 12ही महिने काकडा चालतो. 12 महिने काकडा चालतो. मी तुम्हाला असे गाव सांगतो चातुर्मास तर होतच नाही महाराज, कार्तिक महिन्यात सुद्धा होत नाही काकडा. असे गाव बरेच अभागी गाव आपल्या या महाराष्ट्रात आहेत महाराज. अरे ज्या गावात 12ही महिने रामायण चालतं, बरोबर आहे, ज्या गावामध्ये महाराज 12ही महिने हरिपाठ चालतो. आणि परत असं आहे महाराज, ज्याचं त्यानं करावं. मी वर्णन करत नाही तुमच्या गावाचं. इथून स्तुती अथवा निंदा करावी देवाची, कीर्ती मानवाची वर्णू नये. मी कोणा वैयक्तिक माणसाचं वर्णन करत नाही, मी परमार्थाचं वर्णन करतोय महाराज. परमार्थाचं वर्णन करतो. ज्या गावात इतका जडवड परमार्थ आहे, ज्या गावात महाराज एवढे टाळकरी गावात मिळतात, नाही तर बरेच सप्ते मी पाहिले महाराज, खूप मोठे मोठे स्टेज, खूप मोठे मोठे महाराज लोक, पण 2 बाजूला 2 गायक, बस तिसरा टाळकरी पण नाही. इतकं अभागी आहे महाराज कुठं कुठं. पण आनंद वाटला महाराज, एवढे टाळकरी, एवढे महाराज गोड महाराज कलाकार वृंद या ठिकाणी परमार्थ टिकून राहावा म्हणून तरुण मंडळी सुद्धा कार्यरत आहे महाराज. विण्याचा पहारा नित्य नियमाने आहे आणि अनादिकालापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तितक्याच उत्साहानं चालू आहे. तुम्हाला एकदा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. आणि अशा या पवित्र पावनभूमीमध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि यामधील पहिला दिवस माझ्यासारख्या पामर बालकाकडे आला. येण्याचा योग म्हणजे मी दुपारी सांगून गेलो महाराज, आपल्याच गावातील सर्व गावकरी मंडळी, सप्ताह कमिटी आणि कमिटीच्या वतीने मला फोन केला. आमचे सोपन काका असतील, ईश्वरदादा असतील, महाराज शिवरामदादा असेल, सर्वांनी भास्करदाजी, आता सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, सगळ्यांनी महाराज फोन केला. आमचे ग्राम सरपंच महाराज असं असं आहे, पहिल्याच दिवसाची सेवा करा म्हटले. मी म्हणलं चालते, हरकत नाही. आणि इथे सेवा करण्याचा योग आला. आल्यानंतर महाराज उशीर झाल्यामुळं जरासा मूड ऑफ झाला, थोडा. पण इथं आल्यानंतर परत उत्साह आला, कारण इतके श्रोते मंडळी उशीर होऊनही इथं आले, एवढे श्रोते मंडळी उशीर होऊनही आले. परत तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद महाराज. इथं जमलेली सर्व गुणीजन मंडळी, महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी महाराज, वारकरी रत्न महाराज, सर्व आमचे मुंजाभाऊ असतील बाहेरून आलेले, आमच्या दादांचा परिचय नाही मला, या बाजूला गावातील भजनी मंडळी काका असतील, सर्व गावातले आहेत ना, कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला. गोड पखवाज वादन ज्यांनी सुरुवात केली आमचे महाराज उद्धवदाजी, बरोबर आहे, उद्धव भैयांनी गोड पखवाज वाजवला महाराज. त्यांच्यानंतर आलेले महाराज महाराष्ट्रातील एक पखवाज क्षेत्रातील नामवान पखवाज वादक
मी नवे नवे मी असं म्हणेल दादा, मी नेहमी सांगतो, आजही सांगेल, ऐका गड्या. देवानी महाराज नरदेह निर्मिती केला. नरदेह निर्मिती केल्यानंतर ओठ निर्मिती केली. ओठ निर्मिती कशाला केली काका? लय गरमायले म्हणून लस्सी प्याला नाही महाराज. ओठ निर्मिती केली राजेश दादा स्पष्टता येण्याकरता. त्या ओठातून स्पष्टता यावी महाराज, स्पष्ट उच्चार व्हावा. पण काय काय अभागी असे आहेत, त्या ओठातून देखील स्पष्टता निघत नाही. मी नेहमी सांगतो, अरे चांगल्या चांगल्यांच्या निघत नाही ओठातून, ते आमच्या राधूदादाच्या सहज निघते बोटातून, सहज निघते बोटातून. याच्यासाठी गुरुकृपा वाडवडिलांची पुण्याई फळाला आली महाराज. तुमची पुण्याई नक्कीच फळाला आली. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. गोड साऊंड सिस्टीम महाराज आमच्या श्यामदादाची, जसं नाव तशी सिस्टीम महाराज, गोड साऊंड सिस्टीम. तुम्हालाही कोटी कोटी परत एकदा शुभेच्छा महाराज. जमलेली सर्व माता वर्ग असतील, पुरुष वर्ग असतील, इतर स्वयंपाकी असतील, सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या चरणी प्रणिपात करतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल महाराज. निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबराचा. आता मी इतरत्र न जाता फक्त अभंगावरती चिंतन करतो. वेळ कमी आहे. अगदी माझ्याकडे उरलाय महाराज पाऊण तास, बरोबर आहे. पाऊण तासात जितकं होईल तितका अभंग बघण्याचा प्रयत्न करू महाराज आपण. ऐका, निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबराचा आहे आणि तुकोबरा अधिकाराने सांगतात, बाबा रे, या भवसागरातून तरुण जायचं असेल तर विठ्ठल नामाचा आधार घ्या, विठ्ठल नामाचा आधार घ्या. ऐका गड्यांनो, ऐका, तुकोबराय सांगतात विठ्ठल नामाचा आधार घ्या. पण आपण तुकोबऱ्याचं का ऐकायचं? कारण व्यवहार सांगतो, व्यवहार कोणाचं ऐकावं यालाही शास्त्र आहे. ज्याचं ऐकावं त्याचा अधिकार तितका असला पाहिजे. शास्त्र सांगतं ज्याच्यासोबत महाराज सोयरी करायची ते सोयरी पण ठीक असलं पाहिजे. ज्याच्यासोबत महाराज व्यवहार करायचंय ते व्यवहाराला चोख असला पाहिजे. ज्याच्यासोबत नातं जोडायचंय तो नात्यालाही तितकाच काटेकोरपणे राबणारा असावा महाराज. प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे. कोणाचं ऐकावं याला देखील शास्त्र आहे. उग येरगाबाळाचं ऐकून जीवनाचा सत्यानाश करून घेऊ नये. मग ऐकावं कोणाचं? ऐकणारा सांगणाराही तितका अधिकार संपन्न असला पाहिजे. मग तुकोबरायाचा अधिकार काय होता? चलत चलत सांगतो, 2 मिनिटात अधिकार ऐका. किती टोकाची भक्ती होती तुकोबरायाची सांगतोय, ऐका किती टोकाची होती. आता इथं आपल्या बसलेल्या प्रत्येकाला, गायक असू द्या, वादक असू द्या, मृदंग वादक असू द्या, टाळवाकरी असू द्या महाराज, श्रोते असू द्या, पक्वाज वादक असू द्या, तिकडे महाराज सिस्टीमवाले असू द्या, स्वयंपाकी असू द्या, पाठीमागाल्या महिला, पुढच्या महिला, इकडे श्रोते, सगळीकडे नवे नवे कीर्तनकारासहित प्रत्येकाला एका गोष्टीची भीती आहे. प्रत्येकाला मृत्यू लोकात जन्माला आला त्या प्रत्येक व्यक्तीला एका गोष्टीची भीती आहे. ती भीती म्हणजे महाराज काळाची, ती भीती म्हणजे मरणाची. इथं आहे का कोणी ज्याला मरणाची भीती वाटत नाही? पोरोडमध्ये आहे का? जगातच नाही महाराज ज्याला मरण. हा, उद्धव भाऊ पोटात पडल्यावर नसन वाटत, ती बी उतरूच तो रा, उतरल्यावर परत भीती वाटतेच. पण मरणाची भीती प्रत्येकाला वाटतेच. सकारात्मक बोलतो मी, प्रत्येकाला मरणाची भीती आहे. पण ऐका गाड्यानो, ऐका दादानो, अरे प्रत्येकाला काळाची भीती आहे. पण माझे जगद्गुरु तुकोबराया 450 वर्षापूर्वी छातीवर हात ठेवून सांगतात, अरे तुम्हाला जो रोज काळ खातोय ना, तुम्हाला जो रोज काळ उचलून नेतोय ना, त्या काळाच्या माथ्यावरती आम्ही पाय दिला म्हटले. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. काय म्हणतात तुकोबराया? आम्ही माथा दिला पाय. जो काळ आपल्याला उचलून नेतोय ना, त्या काळाच्या माथ्यावरती पाय द्यावा. हे भक्तीचं टोक तुकोबरायाचं. बरं, हे खरं वाटतं का हो? आपलं मोकळं बोलू आता आपण, रोजचे येत लाईव्ह जरी असलं तर शास्त्रातच बोलू, पण रोजचे. ऐका, काळाच्या माथ्यावरती पाय द्यायची गोष्ट तुकोबराया करतात. खरं सांगा मनातून, काळाच्या माथ्यावरती पाय देणं ही गोष्ट पटती का मनाला? पटती का? अहो यमाच्या माथ्यावर पाय देणं, अहो यमाच्या माथ्यावर सोडा, तुम्ही आमच्या धोत्रावर पाय देऊन बघा काय होतं. इतकं सोपं को काळाच्या माथ्यावर पाय देणं? मग तुकोबराया खोटं तर बोलले नसतील? खोटं बरं नसतील, खोटं बोलले. तुकोबराया खोटं कसं बोलतील? पण बोलता बोलता जरा जास्तीचं बोलले असतील. माणूस जरा बोलता बोलता जास्तीचं बोलतो ना. चलत चलत राजभाऊ महाराज बोलतोय, चलत चलत जास्तीचं. उगं कोणाला तरी विचारा, किती झालं सोयाबीन? त्याला झालं असतं 50 कट्टे. ते बोलत बोलत म्हणते झालं 60-70. आता 20 कोणाचे? प्रकाश महाराजाचे आणतो काय? त्याच्या घरी तर दाना नाही. बोलत बोलत म्हणतो ना माणूस जास्त. याच्या पुढे जाऊन सांगतो, आणखी खोलास सांगतो, ऐका. किती आला सोयाबीनला तुम्हाला उतार यंदा इकडं? 10चा आला. बरोबर, खरं सांगा, मी विमा अधिकारी नाही, तुमचा विमा काटा आहे. हा, 10 आला, 10चा उतार आला. आता काका 10चा आला, पण कुठून तरी दूरच्या सोयऱ्याचा फोन आला तुम्हाला सहज. ते काही इकडे येणार नाही, काय नाही, अशा सोयऱ्याचा आला बरं का, खरं खोटं कराय. आणि विचारलं तुम्हाला, झालं का सोयाबीनचं खळं? तुम्ही म्हणतात हो. किती आला उतार? तुम्ही बोलत बोलत त्याला म्हणता आला 10-12. काय म्हणता? आला 10-12. 12 आला का?
मग इथं खोटं बोलले की नाही, पण त्यालाच लागून खरं देखील बोलले ना, 10 देखील बोलले. याला खरं खोटं म्हणत नाहीत, याला महाराज व्याकरण शास्त्रामध्ये अतिशोक्ती अलंकार म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बोलत बोलत जरा जास्त बोलण्याची मुभा सूट जिथं मिळते सूट, त्याला महाराज अतिशोक्ती अलंकार म्हणतात. मग तुकोबरा देखील बोलत बोलत जास्तीचं बोलले असतील अतिशोक्ती अलंकारानं, की महाराज आम्ही काळाच्या माथ्यावरती पाय दिला. बरं मान्य करू आपण, तुकोबऱ्याच्या भक्तीचं टोक तितकं होतं की काळाच्या माथ्यावरती पाय द्यावा, तितकं भक्तीचं टोक होतं, तितक्या उच्च टोकाची भक्ती होती. पण ज्ञान काय होतं? कारण नुसत्या भक्तीनं परमार्थ पिकत नसतो, परमार्थ परिपूर्णत्वाला जात नाही नुसत्या भक्तीनं, आणि नुसत्या ज्ञानानंही परमार्थ परिपूर्णत्वाला जात नसतो. नुसतं ज्ञानही कामाचं नाही आणि नुसती भक्तीही कामाची नाही. एका विन एक कामा नाही. उदक अग्नी धान्य झाल्या घरी पाक माऊली आणा माझा भाऊ, किती बी सुगरण, लईच तरबेज आहे म्हणजे स्वयंपाकात ही लईच तरबेज आहे. 5 मिनिटात बेसन करती, चवदार करती. किती बी सुगरण माऊली आणायची आणि तिला काय करायचं म्हणजे भाऊ, बेसन पीठ द्यायचं, तेल द्यायचं, लागल तेवढा मसाला द्यायचा, शेंगदाणे द्यायचे, हिरव्या मिरच्या द्यायच्या, पाणी द्यायचं आणि गॅसच द्यायचा नाही. होतंय का बेसन? होत नाही महाराज. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, या तिन्ही गोष्टी एका जागी याव्या लागतात. कोणचं? उदक, पाणी, अग्नी आणि धान्य. या 3 गोष्टी एका जागी आल्यानंतर स्वयंपाक जसा घडतो तसा अगदी परमार्थ पिकायला, परमार्थ परिपूर्णत्वाला झाला. या 2 गोष्टी अगदी महत्वाच्या असतात. कुठल्या? एक तर भक्ती आणि दुसरं ज्ञान. ऐका ना, मर्म हे तुकोबऱ्याला माहित होतं की नुसत्या भक्तीनं काय होत नाही, भक्ती माझी टोकाची, पण ज्ञान किती होतं सांगू का? ज्ञान. आणि तुकोबरायलाही माहित होतं नुसत्या भक्तीनं काय होत नाही. म्हणून तर तुकोबराय म्हणले, महाराज एका ठिकाणी जर तुला ज्ञान द्यायचंच असेल मला देवा, तर नुसतं ज्ञान देऊ नको, त्याच्यासोबत ह्या 2 गोष्टी दे. कुठल्या 2 गोष्टी? तुम्ही सांगितलं प्रमाण बरोबर आहे ते. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. तुला ज्ञान द्यायचे का देवा मला, त्याच्यासोबत भक्ती देन, प्रेम दे, तर ज्ञान दे, नसता देऊ नको. महाराज ऐका, मग ज्ञानाचं टोक सांगतो. आता भक्ती पाहिली तुम्ही, ज्ञान किती टोकाचं होतं ऐका. अरे ज्या काळामध्ये तुम्हा आम्हाला सर्वसामान्यांना शास्त्र उघडून पाहायची परवानगी नव्हती, कथा कीर्तन प्रवचन करण्याची परवानगी नव्हती, शास्त्र कर्तन करण्याची परवानगी नव्हती, इतकंच काय वेद उघडून वाचायची परवानगी देखील नव्हती. त्या काळात वेद पठन करण्याची परवानगी नव्हती. त्या काळात तुकोबराने जगाला उपदेश करून सांगावा, बाबा रे तुम्ही जो वेद वेद म्हणताय का, त्या वेदाचा अर्थ फक्त आम्ही करावा. वेदाचा तो अर्थ आम्हासी चिठावा, येराने वहावा बारमाता. महाराज जो वेद वेद म्हणताय तुम्ही, लय मोठं गाठोडं केलं. वेद म्हणजे खूप मोठं वाटतं आपल्याला, पण तुकोबराने त्याला खूपच लहान केलं. अरे तुमचं वेद वेद म्हणताय ना, त्या वेदाचं आम्ही गाठोडं बांधलं म्हणले आणि दुसऱ्याच्या डोक्यावर दिलं, त्याचं ओझं दुसऱ्याच्या डोक्यावर दिलं बाबा, आणि त्याच्यातला फक्त आम्ही अर्थ काढून घेतला. म्हटले काय केलं? गाठोडं बांधलं, ओझं डोक्यावर दुसऱ्याचं दिलं आणि फक्त त्याच्यातला अर्थ काढून घेतला. म्हणजे हे असं झालं. तुकोबरा इथं विवादास्पद बोलले, भांडण लागायचं बोलले, भांडणच लागायसारखं नाही महाराज. वेदाचं गाठोडं दुसऱ्याच्या डोक्यावर आणि त्याचा अर्थ आमच्याकडे, म्हणजे दुसरे काय म्हणतील. आता हे कसं झालं माहितीये का ईश्वर दादा, मसड सांभाळायचं एकानं आणि दूध खायचं तिसऱ्यानं, असं कसं होते ते लोक. मग तुकोबरा तसंच बोलतात, पण कसं बोलले ऐका. वेदाचा तो अर्थ आमाशीची ठावाने येराने वाहावा भार माथा, याचं विवेचन करताना गुरुवरे गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत सांगतात, तुकोबराच्या बोलण्याचा अर्थ इतका होता की वेद अनंत बोलिला पण अर्थही तुकाची साधिला. वेद बरंच बडबडला म्हणले, खूप बोलला असेल, पण शेवटी अंतिम अर्थ त्याचं सार जर काय निघालं असेल तर फक्त देव आणि देवाचं नाव, आणि आम्ही तेच केलं. देव आपला करून घेतला, आपुला तो एक देव करून घ्यावा, आणि त्याचं नाम आम्ही कंठात धरलं. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. आणि हे झालं महाराज तुकोबरायाचं प्रमाण. याच्या पुढे जाऊन सांगतो फक्त देवाचं नावच कसं सार आहे ऐका. विश्वमाऊली ज्ञानोबरायाचा हरिपाठ तुम्ही रोज करताय, हरिपाठात देखील एक उदाहरण दिलं ऐका. या संप्रदायाला 3 स्तंभ सांगितलेत. किती?
3 स्तंभ ज्यांनी मार्ग दाखवला आणि त्याच मार्गावरती आपला संप्रदाय चालतो. प्रमाण मानलं, अंतिम प्रमाण या तिघा जणांच मानलं. पुरावा जर कुठं महाराज न्याय द्यायचा वेळ आली, कुठं जर वादविवाद होत असेल तर अंतिम पुरावा या तिघांचा मानला. कोटले 3 पुरावे ऐका. पहिला पुरावा महाराज, पहिला स्तंभ महाराज वेद, 4 वेद. दुसरा स्तंभ 6 शास्त्र आणि तिसरा स्तंभ 18 पुराण. माऊली म्हणतात या तिघांनी महाराज, या तिघांना वाचून काढा. या तिघांचा सारा अर्थ शेवटच्या टप्प्याला एकच निघतं आणि या तिघांनी एकाच वर्णन केलं, ते म्हणजे देवाचं. चहुवेदी जाण, शाही शास्त्री कारण, 18 पुराण हरशी गाते. आणि तेच नाम आम्ही कंठात धरलं. इतकी अधिकार संपन्न, ज्यांची भक्ती इतकी टोकाची की काळाच्या माथ्यावरती पाय द्यावा, ज्ञान इतकं टोकाचं की महाराज वेदाचा अर्थ फक्त आम्हीच करावा, अभिमान नाही, अधिकारानं ज्यांनी सांगावं की वेदाचा अर्थ फक्त आम्ही करावा. दोन्ही क्षेत्रामध्ये पारंगत असलेले तुकोबराया, अधिकार संपन्न असलेले तुकोबराया जगाला उपदेश करताना सांगतात, बाबा रे देवाचं नाव घ्या आणि तरुण जा. लोक म्हणले महाराज का घ्यावं आम्ही विठ्ठल नाव, काय करतं तुमचं विठ्ठल नाम, नवे नवे काय केलं तुमच्या विठ्ठल नामानं. त्यावेळेस तुकोबराया सांगले काय केलं, तर ऐक म्हणले काय केलं. ते बोलले महाराज अभंगाच्या काय हे केले